जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्यातील वर्ग दर्जाची नगरपालिका असलेल्या सुमारे 21 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या नंदुरबार नगरपालिकेस भेट देऊन पाहणी केली व राज्यात अत्यंत उत्कृष्ट आणि शासनाच्या पैशाचा अत्यंत विनियोग केला असल्याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम हे नंदुरबार पोलीस मुख्यालयाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी आले असता त्यांनी नंदुरबार शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम केल्यानंतर नंदुरबार शहरातील सुमारे 21 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या वर्गाच्या नंदुरबार नगरपालिकेत भेट देऊन तेथील विविध विभागांची पाहणी केली। यावेळी त्यांनी शासनाने दिलेल्या पैशांचा योग्य विनियोग झाला असल्याचे मत व्यक्त केले, तर अत्यंत सुसज्जित व अशी नगरपालिका राज्यात नंदुरबार येथेच पाहायला मिळाली असल्याची प्रतिक्रिया ही व्यक्त केली। यावेळी नंदुरबार विधान परिषदेचे आमदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या समवेत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी, पालिकेच्या नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी, तसेच पालिकेच्या महिला बालकल्याण सभापती शीतल वसावे, शिक्षण सभापती भावना गुरव, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, स्वच्छता सभापती प्रीतम धंडोरे, बांधकाम सभापती देवेंद्र जैन, नगरसेवक कुणाला वसावे, ज्योती राजपूत, सनया राजपूत, सायली रघुवंशी, मनकोवर गिरासे, वंदना साळुंखे, वैष्णवी राजपूत, दीपक कटारिया, राऊ मोरे, रवींद्र पवार, प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्थित होते। याप्रसंगी नंदुरबार नगरपालिकेतर्फे नगराध्यक्ष रत्न रघुवंशी, तसेच पालिकेचे बांधकाम सभापती देवेंद्र जैन, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी, नगरसेवक किरण रघुवंशी यांनी त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला। तसेच आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी संपूर्ण तयार करण्यात आलेल्या नगर परिषदेतील विविध विभागांची माहिती मंत्री योगेश कदम यांना दिली। यावेळी मंत्री योगेश कदम यांनी भव्य अशा देखण्या नगरपालिकेचे स्वरूप पाहून आश्चर्य व्यक्त करत अशा प्रकारची नंदुरबार नगरपालिकेला इमारत लाभणे हे अत्यंत सुदैव म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। We'll be right back.